मित्रांनो, अक्क्याची आई स्वतः अक्क्याच्या घरच्या वागणुकीबद्दल सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी तुषार बनसोडे. तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आक्या बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आक्या बनसोडेची घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले आहे बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोन शिव्या चालू आहे. तो म्हणतो आता त्याचा पैसा भेटला तर त्याचं वेगळं झालेलं आहे. त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. जो अक्क्या दुसऱ्याला ज्ञान देत फिरतो तो साधं त्याच्या आईसोबत कसं बोलायचं हेही त्याला कळत नाही. आम्ही आक्याची मम्मी आहे. आक्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला, 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाहीस, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आक्या समजून वगैरे सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसं बाहेर जसं वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो. त्याचं एवढं दुकान आहे, सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं तरी ठीक आहे, मला नाही देऊ देते, 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतंय मला. आणि तुम्ही त्याला इंस्टाग्रामचा स्टार बोलताय, स्टार बोलण्याच्या लायकीचा तरी आहे का तो? आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला, त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. आणि इथं माझी फ्लॅट आहे, माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं. आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही. आक्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय. आणि मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. ते सक्का भाऊ आहे माझा, आणि मला मिस्टर नाहीये. 3 जण भाऊ मला त्रास देतात आज, की केवळ त्या घरासाठी. आणि आक्याला सोबत घेतलंय त्यांनी. होऊ शकला तो इंस्टाग्रामचा काय होणार? पण मला त्रास करायले की ते घर जे आहे ते आम्ही तुझ्या नावावर करून देणार नाही. आणि मेन म्हणजे काय झालेलं आहे, घरी तो पैसे देत नाही तर मला थोडी इंस्टाग्राम कमिशन चालू आहे, म्हणजे पैसे चालू आहे. तर घरी मी बघतोय तर आता त्यांनी माझी आयडी हॅक करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे, माझी आयडी डिलीट करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. मला जेवढे सध्या प्रमोशन चालू आहेत सगळे त्यांनी ओढून घेतलेले, म्हणजे मला 54 रुपयाचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि मामा आणि माझा भाऊ दोघं मिळून म्हणजे आम्हाला मारायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. पण देते ते भाऊ जे आहे ना, तर मारण्याच्या धमक्या देते. एकमेव म्हणजे आम्हाला सपोर्ट नाही कुणाचा, पप्पा नाही. आम्ही इथं आलेलो आहे तर तो भाऊ म्हणते की सांग तुझे कोण कोण आहेत, आणि तुझे कोण कोण आहेत. मग ते लहान मुलगा आहे, ह्याच्या पुढे जर कधी काही झालं तुषार बनसोडेला तर मामा जिम्मेदार राहील. मामा बाउन्सरला मारायची गोष्टी करते. परवा दिवशीच आमच्यासोबत एक अटॅक झालेला आहे, त्याच्यावर आम्ही वाचून निघालेलो दोघं माझ्याकडे. पण आता इथून पुढे जर काय झालं आम्हाला तर त्याची जिम्मेदार माझा भाऊ आणि माझे मामा राहतील. पैसा आला की माणूस माजतो एवढं खरं आहे, पण एवढं की डायरेक्ट आईला जिवे मारण्याची धमकी द्यायची? तुम्हाला एक रेकॉर्डिंग दाखवतो स्वतः आक्या बनसोडेची, तो काय बोललाय काय नाही. तुझा माझा काही संबंध नाही. बाप मेला तशी माय मेली समजायचंय. त्यानंतर तू माझा लेख नाहीस, मी तुझी माय नाही. हा, ते गावाकडल्या घराची जबाबी 4 हिस्से होतील, त्याच्यातला तुला 4था हिस्सा भेटल. मग जाय तू गावाकडल्या घराला गिरायक लाव. मी तू गावाकडे जाय, घराला गिरायक लाव, 4था हिस्सा तुझा काढून घे. काय वाटतं मित्रांनो, ह्याला माणूस म्हणायचं की हैवान? कमेंट करून नक्की सांगा बरं का. त्याने ते ओपनिंगच्या वेळेस ते रिबीन वगैरे जे कापली होती ना, त्यानं ते उभं दिखावा केलेला होता. ते सगळं रील बनवण्यासाठी जेवढी इज्जत घरच्यांना दिली असती तेवढी जर रिअल लाईफ मध्ये दिली असती तर खूप बरं झालं असतं. पुढे आमच्या दोघांना काय झालं तर त्याचा जिम्मेदार माझा मामा नवनाथ जाधव आणि माझा भाऊ आकाश बनसोडे, हे दोघं जिम्मेदार राहतील. इथून पुढे माझ्या मम्मीला पण काही त्रास झाला त्याची जिम्मेदार ते दोघंच राहतील. पण तुम्हाला तर माहिती मला वडील नाही, तर आम्ही जेवढं कमवलेलं आहे आमच्या जे हक्काचे ते म्हणजे आमचं घर. ह्या अक्क्याला वडील नाहीत, मोठ्या होण्याच्या नाते त्याचे काही कर्तव्य होते, त्याने ते पार पाडायला पाहिजे होते, पण इथे तर आईला जिवे मारण्याची धमकी देतोय. अक्क्या, तू एवढी गोष्ट लक्षात ठेव, ज्यांच्यामुळे तू आज तिथे आहेस ना त्याच लोकांमुळे तू आज खाली सुद्धा येऊ शकतोस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.